मिलिंद देवरांवरून भाजपा शिवसेनेत संघर्षाची शक्यता। दक्षिण मुंबई लोकसभेसाठी दोनही पक्ष आग्रही। देवरा लवकरच करणार शिवसेनेत पक्षप्रवेश। पुणे लोकसभेसाठी आमदार रवींद्र धंगेकर देखील इच्छुक। पक्षाने संधी दिल्यास नक्की लोकसभा लढणार, धंगेकरांनी व्यक्त केली इच्छा। बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा। छगन भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीत होणार सभा। दिल्लीत इंडिया आघाडीची आज महत्त्वाची बैठकीत जागा वाटपावर निर्णय होण्याची शक्यता। बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे राहणार उपस्थित। मनसेचा आज पुण्यात मार्गदर्शन मेळावा। मेळाव्याला राज ठाकरे करणार मार्गदर्शन, तर मेळाव्याला मनसेचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। म्यानमारच्या घुसखोरीनं देशाची चिंता वाढवली, मात्र मोदी पर्यटन रोड शो मध्ये फिरतायत। सामना अग्रलेखातून मोदींच्या रोड शोवर टीका। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज कल्याण डोंबिवली दौऱ्यावर। उद्धव ठाकरे यांचे ठिकठिकाणी एकनिष्ठेचे बॅनर। मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी घटल्या। महापालिकेच्या ठेवींमध्ये 5,000 कोटींची घट। पालिकेच्या सध्या बँकेत 86,401 कोटींच्या ठेवी। देशात अबकी बार 400 पार, तर राज्यात अबकी बार 45 पार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निवडणुकीसाठी नवा नारा। मराठा समाजाचं 20 तारखेपासून मुंबईत आंदोलन। आंदोलनस्थळी अत्यावश्यक सेवा पुरवाव्यात, मराठा आंदोलकांची सरकारकडे मागणी। जरांगेंच्या आंदोलनाविरोधी याचिकेवर सुनावणी नाही। हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं। योग्य प्राधिकरणाकडे दाद मागण्याची सूचना। सोलापुरात सिद्धेश्वरांच्या यात्रेचा आज पहिला दिवस। तैलाभिषेक सोहळ्याने यात्रेला होणार सुरुवात। नंदीध्वजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी। राज्यात कोरोनाचे आढळले 95 नवे रुग्ण। सक्रिय रुग्णांची संख्या 773 वर। उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर थोड्याच वेळात पत्रकार परिषद। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलडाणा दौऱ्यावर। चिखलीमध्ये मुख्यमंत्री शिंदेची होणार जाहीर सभा। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर। शहरातील विविध विकास कामांची अजित पवारांकडून पाहणी। नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या ब्रिजचं आज लोकार्पण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण। मुंबईत क्लीनअप मार्शल पुन्हा सेवेत। क्लीनअप मार्शल करून नियम मोडणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई। राज्याचं दिव्यांग कल्याण धोरण रखडलं। सरकारला विधिमंडळात दिलेल्या आश्वासनाचा विसर। इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाकडे सरकारचं दुर्लक्ष। प्रदूषणाविरोधात शरद पवार गट सोमवारपासून करणार आंदोलन। रेल्वेच्या 3ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य पथावर परेडची रंगीत तालीम। सुरक्षा दलाकडून विविध शाखांकडून कवायतींची रंगीत तालीम सुरू। ठाकरे गटाच्या 19 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांविरोधात आंदोलन केल्यानं कारवाई। नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या 140 कोटी रुपयांच्या जागेची अवैध विक्री। मनपाच्या तक्रारीनंतर पोलिसात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। 16 सीईटी परीक्षांच्या तात्पुरत्या तारखा जाहीर। सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू। 16 एप्रिल ते 3 मे दरम्यान होणार सीईटी परीक्षा। ललित पाटील प्रकरणी ससूनचे माजी डीन संजीव ठाकूर पोलिसांच्या रडारवर। कारवाईसाठी पोलिसांचा आरोग्य विभागाकडे अर्ज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।